चिपडे, राहणार सिद्धार्थनगर रामपुरी कॅम्प अमरावती। 2 क्रमांक कोणता होता आपला? 7 नंबर मधील रहिवासी। मागच्या 40 वर्षापासून रहिवासी असून आता माझे लेकरं, माझे नातू, माझे लहान लहान लेकरं हे सगळे आता धीरे धीरे मोठे होत चालले, पण आता सध्या लहान आहे। मी मागच्या वेळेस या चॅनलवर न्यूज दिली होती का आमच्या गल्लीत कोणीही आतापर्यंत कर्मचारी जो असते महानगरपालिकेचा साफसफाई करायसाठी आला नाही। इथं आमचे रोज झगडे उरायले का नाल्याचं जे करायचं आहे तुम्ही करत बसा, आम्ही काही तोडफोड करत नाही। एकदा तरी महापौराला विनंती आहे का त्यांनी या नगरात येऊन म्हणजे गल्लीत येऊन आमच्या गल्लीत येऊन इकडची दूरदर्शा बघावी। त्याच्यात मागच्या वेळेस लुल्लासाठी सांगितलं होतं, मनीष बजासाठी सांगितलं होतं, तेजवानी भाऊसाठी सांगितलं होतं, नगरसेवक नाईक यांनाही सांगितलं होतं। 10 मिनिटापुरते आले, त्यानंतर यांना डबल चक्कर मारल्याने आम्ही आज करतो, उद्या करतो, पुन्हा करतो, नंतर करतो, पण आता बरसात असल्यामुळे पाऊस चालू असल्यामुळे लोकांच्या घरात पाणी चाललं। एकदा येऊन पहा आमची दूरदर्शा काय होत आहे। जर का तुम्ही यावेळेस कोणतंही नगरसेवक, महापौर, मनीष बजाज, लुल्ला, नगरसेवक नाईक हे जर यावेळेस इथं येऊन ह्या गल्लीतल्या म्हणजे ह्या नाल्या सफाईसाठी जर नाही आले, मी त्यांना त्याच्या दुसऱ्या दिवशी सांगतो माझा पुरा परिवार घेऊन मोठं महानगरपालिकेचं ऑफिस आहे तिथं घासलेट घेऊन किंवा पेट्रोल घेऊन आम्ही आत्महत्या किंवा आत्मदहन करू। आम्हाला ह्या नाल्याचं निवारण करून द्या। रोज झगडे होऊ राहिले। बस माझी ह्या 4ही नगरसेवकांना खासदार आमदार यांना विनंती आहे का आमचं जर यावेळेस तुम्ही असं केलं नाही, इकडची नाली सफा केली नाही, तर आमचा परिवार सहित तुमच्या घरापाशी एकाच्या घरापाशी एक जण येऊन आत्मदहन करू। बस हे आखरी विनंती अमरावतीतल्या लोकांना म्हणणं आहे का कधीतरी ह्या नगरसेवकांना तुम्ही बोला, या आमदारांना बोला की पहा या गल्लीत काय होते, कोण काय केलं आहे, किती अतिक्रमण आहे। मी हे म्हणणं आहे का पुऱ्या नाल्या सफाच्या ज्याची अतिक्रमण नालीवर असन त्याचं अतिक्रमण तोडा, आमच्या घरापासून सुरुवात करा। बस हे आखरी विनंती आहे। यापुढं मी कधी येणार नाही। अगर माझ्या घरापासून माझ्या घराचा कधी जीवाची हाणमारी झाली तर मी ह्या 4ही नगरसेवकांना दोषी ठरवेन। धन्यवाद। जय भीम, जय भारत।